दत्ता मामा, तुम्हाला महाराष्ट्रात घरा 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 फिरावं लागेल, चांद्यापासून बांद्यापर्यंत. मी आता डाळजला आहे, जंक्शनला आहे, आणि भरणेवाडीला आहे, आणि इंदापूरला माझा काम आहे. जशी जबाबदारी वाढते तिथं नवीन कार्यकर्ते तिथं तयार करून आपल्याला फिरावं लागतं. तुम्हाला आठवड्यातनं एकच दिवस इंदापूर तालुक्याला द्यावा लागेल. तुम्हाला पुणे जिल्ह्याला राहिलेल्या 12 तालुक्याला वेळ द्यावा लागेल. वेगवेगळ्या बांधावर माझ्या शेतकऱ्याच्या जावं लागेल. तुम्ही फार कर्तबगार शेतकरी आहेत, मला माहिती आहे. मी तुमच्या वडिलांनाही बघितलंय, तुमच्या काकांनाही बघितलंय. तुम्ही कसे माझ्या डोळ्यासमोर विद्यार्थी दशेपासून कसं तुमची चढती कमान चालत राहिलेली हे आम्ही बघितलेलं आहे. मित्रांनो, खूप महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती नाहीये, हा तुमचा कृषी मंत्री ज्याच्यावर जबाबदारी दिली त्यांना बराच अभ्यास आहे, बराच चांगला त्यांचा व्यवसाय. त्यांचा ऊस फक्त 16 ते 17 हजार टन जातो. फक्त मी त्याच्या देखत सांगतोय, म्हणजे तुम्ही विचार करा. त्याची फक्त 40 एकर डाळिंबाची बाग आहे. त्याचं फक्त द्राक्षाची 40-50 एकर बाग आहे. आणि 7-8 देशात त्याची द्राक्ष जातात.